बातमी भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालेलं आहे। भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालंय। भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय। 67 वर्षाचे ते होते। राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे ते विद्यमान आमदार होते। नगर शहराजवळ असणाऱ्या बुऱ्हाणनगर गावचे सरपंच ते आमदार असा एक मोठा प्रवास त्यांनी केलेला आहे। माजी मंत्री देखील ते होते। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप अशा पक्षातून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं होतं। शिवाजी कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती। त्यात त्यांचा पराभव झाला होता। 2014 ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला आणि 2019 ला निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता। 2014च्या निवडणुकीत कर्डिलेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीमध्ये जाहीर सभाही घेतली होती। नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते। वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अल्पशा आजारानं भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झाले। अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी। राहुरीचे ते विद्यमान आमदार होते। 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। बुऱ्हाणनगर गावचे सरपंच ते आमदार ते माजी मंत्री असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे आणि त्यांच्या या अकाली निधनानं अनेकांना धक्का बसलेला आहे।